कसं आहे मित्रांनो, आता आपलं पेपर सुरू आहे त्यामुळे आहे ना ब्लॉग येत नाही ते काही दिवस झालं. आजचा हा ब्लॉग मी टाकतोय. आणि आजचा विषय काय आहे तर माझा क्लास आहे. आता मी क्लासवर नाही जवळ आता दिवसभर तिकडं काय होतंय काय नाही ते सगळं मग बघा तुम्ही काय होतं काय नाही. ब्लॉग कसं वाटतं सांगा मला शेवटपर्यंत. सकाळची वेळ आहे त्यामुळे रस्ता आहे ना पूर्ण मोकळाच आहे. मी काहीच नाही आहे रस्त्यावर, कोणच नाही. या 2-3 माणसं चालत निघालेत, मी पण निघालो आता. हो भाऊ बघा कसा मध्ये थांबलाय, असं वाटतंय मारणच आता मला. काही विषय नाही, आपण जाऊ द्या. आता क्लासमध्ये आलोय, आणखी रिव्हिजन करायची चालते. फळावर दिलंय तेच लिहिणार आहे, थोड्या वेळात बाहेर पण जाऊ. आता आहे ना खाली आलोय आणि जेवाय निघालोय क्लासमधनं. हे भाऊ ही गाडी चालवतोय रायडर, आणि ते त्याची गाडी चालवतोय. तर ह्याच्या मागं बसू का नको हे प्रश्न आहे, पण बसू शकतो आपण, विश्वास आहे तेवढा. हळू जरा हळू. जेव्हापासून नवल्या ब्रिजवर ॲक्सिडेंट झालाय ना तेव्हापासून सगळ्या पठारावर ट्रॅफिक लागतंय. हा, तेव्हापासून अख्ख्या पठारावर ट्रॅफिक लागतंय. इकडे बी ट्रॅफिक असणार 100%. गाडी काय नाही वाटत. हे गडी आलाय आणि तिकडे गाडी लावायला लागलाय. ठेव कुठे गेला मी कधी बोलत नाही भाऊ. कॉफी घेतलं इथं, कोल्ड कॉफी आहे. बाकी काय नाही, एवढंच. कॉफी पिऊन झाल्या. इथं गाडी काढा, उचल गाडी. यश आहे तो गडी तिकडे गाडी काढायला गेलाय. भावड्या झेपत नाही नीट गाडी, तरी बी चालवायची आहे. कोणती तर रँडम सोसायटी आहे आणि आम्ही त्याच्या आत निघालोय. रँडम सोसायटी आहे कोणती तरी, आणि काय विषय माहित नाही. पण हे उघडे आहे ना, आज ऐकत नसतोय भाऊ. चांगली सोसायटी चांगली आहे, मंदिर पण आहे. मंदिरातनं जाऊन येऊ आता, काय विषय नाही. ऐक ना, मंदिर बघा किती छान आहे. हे सोसायटीचं मंदिर आहे आणि जायला नाही म्हणतात येत. काय बघायचं भाऊ. असं झालं ना तुझ्या तोंडात गुळ साखर. थांबलो काय नव्हतं निघायचं आता. मगर अरे माझं नका म्हणतंय. हळू घे बर. तर मित्रांनो आता वाजलेत किती माहिती आहे का, 5:30 वाजलेत, 6 वाजलेत. आणि आत्ता क्लास सुटला आहे माझा. आता घरी निघालोय आणि घरचे गावाकडे गेलेत, त्यामुळे आता घरी जाऊन फक्त जरा कामं बिमं आहेत जरा तेवढी करायची. बाकी आहे बघा क्लास असा आहे आपल्यावरती. आता निघालोय, पुढं देवाचं दर्शन घेऊया आपण लांबनच, काय विषय. तर विषय काय माहिती आहे का, जेव्हापासून नवल्या ब्रिजवर ॲक्सिडेंट झाला आहे ना तेव्हापासून आमच्या इथलं ट्रॅफिक एवढं वाढत आहे काय सांगू. म्हणजे तिकडचं सगळं पब्लिक इकडे येतं आहे. आत्ता गर्दी नाही आहे, पण दुपारी इथं पाय ठेवायला जागा नसत्या, एवढं ट्रॅफिक वाढत असतंय. पण आज मी गाडी बिडीला आणली कारण की ट्रॅफिकमुळंच, आणि आजच ट्रॅफिक नाही बरोबर. आता काय करायचं, चालत निघालोय, काय विषय नाही. ह्याला म्हणतात ट्रॅफिक. पुढंपर्यंत जाम लागलाय. आता 2-2 मिनटाचं ट्रॅफिक लागतंय, त्यामुळं काय आता बोलायचं सांगा. गाडी आणा नका आणू, चालण्या बी जागा नाही मला त्याच्या पलीकडे. ते जाम लागलाय ह्याच्यामुळं. तिथं लागलाय रस्ता बनवायला लागली ती, त्यामुळे जाम लागलाय. असं बनवलेला रस्ता आहे ना तो खोदला आहे, त्याचं डांबर काढून परत ट्रकात भरायला लागली ती. काय चाललंय काय माहिती, कसलं तंत्रज्ञान काय वापरते ती. जाऊ दे. 8 तास क्लासमध्ये राबलो, कष्ट केलं. आणि घरी येऊन बघितलं तर मिसळ बनवल्या. जरा आता फरसाणा घेतं, फरसाणा आणताय मी, आणि आता मिसळ खायची मस्तपैकी फायनली. आणखीन हे फरसाणा आहे, फरसाणा टाकलाय. आता मस्तपैकी पहिला घास खाऊन बघूया कसं लागतोय ते. एक नंबर लागतोय. आता मी खातो. भाऊ पण तुपात भाजली ती, एक नंबर. विषय काय सगळं झालंय, आणखीन आवरून बिवरून. आणि मला आता बाहेर जायचं आहे जरा. मागाशी मी पाणी जरा घेऊन आलो, सोसायटीत पाणी गेलं होतं म्हणून. आता बाहेर जाणार आहे मी. बाहेर जायचं काय, कुठं जायचं आहे, काय करायचं आहे ते मला नाही माहिती. जाऊन बघूया आपण तिथंच.